थॉमस म्हणजे एक चालता बोलता प्रश्नांचा कारखानाच होता. वयाने अगदी छोटा, पण त्याच्या डोक्यात गुगलपेक्षा जास्त प्रश्न असायचे. तो कधी आकाशाकडे बघून विचार करत बसायचा, तर कधी वाहत्या पाण्याकडे. एकदा तो धावतच आईकडे आला आणि म्हणाला, आई आई, एक सांग, ते पक्षी आकाशात मज्जेत उडतात, मग माणूस का नाही उडत? मी माझ्या हातांना पिसे लावली तर मी उडेन का? आई हसली आणि म्हणाली, अरे थॉमस, माणसांना पंख नसतात रे बाबा, म्हणून आपण उडू शकत नाही. थॉमसने तोंड वाकडं केलं आणि पुढचा प्रश्न टाकला, मग हे पाणी नेहमी खालीच का वाहतं, ते वरती का नाही जात? आईने फक्त कपाळावर हात मारून घेतला. असाच एक दिवस थॉमस गोठ्यात गेला. तिथे त्याने पाहिलं की एक कोंबडी अंड्यांवर अगदी शांत बसलीये. तो पळत आईकडे आला. आईसे, ती कोंबडी त्या अंड्यांवर अशी का बसलीये? ती त्यांना दाबत नाहीये का? चुकून ऑमलेट होईल ना त्यांचं? आई हसून म्हणाली, नाही रे वेड्या, ती त्यांना ऊब, गरमी देतीये. त्या उबेमुळे काही दिवसांनी त्या अंड्यातून छोटी छोटी गोड पिल्लं बाहेर येतील. थॉमसच्या डोक्यात एकदम बल्ब पेटला. त्याच्या कुतूहलाने टोक गाठलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून थॉमस घरात नव्हता. आई घाबरली. ती पूर्ण घर शोधून थकली. थॉमस, ए थॉमस, कुठे गेला हा पोरगा? अशी हाका मारत ती गोठ्यात पोहोचली. आणि तिथे तिने जे पाहिलं त्याने ती अक्षरशः अवाक झाली. थॉमस गवतावर एका कोपऱ्यात चक्क कोंबडीच्या अंड्यांवर अगदी जपून बसला होता. आईला बघताच थॉमसने बोटावर ओठ ठेवले आणि हळूच म्हणाला, श्श आई, आवाज करू नकोस, मी पिल्लांना ऊब देतोय. बघच तू, लवकरच मी बसलेल्या या अंड्यातून पिल्लं बाहेर येतील. आईला हसू आवरता आलं नाही. तिने त्याला उचललं आणि समजावून घरी नेलं. पण थॉमसची ही अफाट विचार करण्याची पद्धत जगाला मात्र समजत नव्हती. शाळेतले शिक्षक त्याच्या या विक्षिप्त प्रश्नांना कंटाळले होते. एके दिवशी त्याच्या कडक मास्तरांनी थॉमसच्या आईला शाळेत बोलावले आणि तिच्या हातात एक पत्र टेकवत रागाने म्हणाले, तुमच्या मुलाच्या डोक्यात भुसा भरलाय. हा मतिमंद आहे, याला काहीही समजणार नाही. उद्यापासून याला आमच्या शाळेत पाठवू नका. थॉमसचा चेहरा एकदम उदास झाला. तो आईचा हात धरून रडवेल्या चेहऱ्यानं घरी आला. घरी आल्यावर त्यानं विचारलं, आई, काय लिहिलंय ग त्या पत्रात? मास्तर काय म्हणाले? मी खरंच मूर्ख आहे का? आईनं पत्राकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तिनं ते लपवलं. चेहऱ्यावर एक खोटा पण खूप मोठा आत्मविश्वासाचा हसू आणलं आणि ती मोठ्या अभिमानाने म्हणाली, नाही बाळा, यात लिहिलंय की तुमचा मुलगा एक जिनियस आहे. तो खूप हुशार आहे. आमची शाळा खूप छोटी आहे आणि आमचे शिक्षक त्याला शिकवण्या इतके हुशार नाहीत. त्यामुळे त्याला तुम्ही घरीच शिकवा. थॉमसने आनंदाने उडी मारली. खरंच मी जिनियस आहे? आईनं त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, होय बाळा, आणि आता मी स्वतः तुला शिकवणार. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीये तो अंड्यांवर बसलेला आणि शाळेतून मतिमंद म्हणून काढलेला मुलगा कोण होता? तो पुढे जाऊन जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ बनला, थॉमस अल्वा एडिसन, ज्याने आपल्याला विजेचा बल्ब दिला आणि संपूर्ण जग प्रकाशमय केलं. या गोष्टीतून काय शिकायचं? कुतूहल, क्युरिओसिटी असणे ही वेडेपणाची नाही, तर हुशारीची लक्षणे आहेत. आणि एका आईचा विश्वास जगातील कोणत्याही मतिमंद ठरवल्या गेलेल्या मुलाला महान शास्त्रज्ञ बनवू शकतो.